नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 डिसेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? हॅमर शस्त्र या प्रणालीचे उत्पादन करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशामध्ये करार करण्यात आलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हॅमर शस्त्र नावाची जी काही प्रणाली आहे, सिस्टीम आहे, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये करार करण्यात आलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. जसं की तुम्हाला माहित आहे, डिसेंबर महिना आता या ठिकाणी संपत आलेला आहे. तर लक्षात घ्या, जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या संपूर्ण वर्षभराची जी काही आपली इयरबुक आहे 2025 ची, बरोबर, ती लवकरच या ठिकाणी आपण लॉन्च करणार आहोत. तत्पूर्वी ज्यांना ज्यांना ही इयरबुक पाहिजे आहे, मला फक्त आज व्हॉट्सअपला एकदा मेसेज टाका. 96 730 58 600, बरोबर, हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. मला व्हॉट्सअपला मेसेज करा की सर आम्हाला या ठिकाणी PDF पाहिजे आहे. आणि ही जी काही PDF आहे इयरबुक 2025 आपण 1 जानेवारी 2026 ला या ठिकाणी लॉन्च करणार आहोत, कारण की पूर्ण डिसेंबर महिना देखील त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. ठीक आहे, तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज टाका किंवा 2025 ची PDF पाहिजे म्हणून मेसेज टाका. या ठिकाणी PDF ची प्रोसेस आपण उद्यापासून सुरू करणार आहोत, बरोबर की नाही? आणि PDF तुम्हाला 1 जानेवारी 2026 ला दिली जाईल. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? सायबर सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने NMDC आणि कोणत्या शैक्षणिक संस्थेमध्ये सामंजस्य करार झालेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, IIT कानपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सायबर सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने NMDC आणि IIT कानपूर या दोघांच्या मध्ये या ठिकाणी शैक्षणिक संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. सायबर सुरक्षेमध्ये उद्योग शैक्षणिक सहकार्य मजबूत करण्यासाठी हा करार करण्यात आला. NMDC आणि IIT कानपूरमध्ये करार झाला. या कराराचा उद्देश AI आणि मशीन लर्निंग सारख्या डिजिटल तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि हे सायबर सुरक्षा जोखीम मूल्यांकन आणि शासन चौकटींवरती लक्ष केंद्रित करतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. भारत आणि ब्रुनेई यांच्यातील संरक्षण सहकार्याबाबतची पहिली संयुक्त कार्यगट बैठक कोणत्या शहरामध्ये झालेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि ब्रुनेई यांच्यातील संरक्षण सहकार्याबाबतची पहिली संयुक्त कार्यगट बैठक या ठिकाणी नवी दिल्लीमध्ये झाली. याच्या मागचा उद्देश काय होता? तर लिहून घ्या. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण संबंध मजबूत करणे हा या बैठकीच्या मागचा उद्देश होता. चर्चेमध्ये लष्कर ते लष्करी देवाणघेवाण वाढवणे, संयुक्त प्रशिक्षण उपक्रमांचा विस्तार करणे, सागरी सुरक्षा सहकार्य वाढवणे आणि मानवतावादी मदत तसेच आपत्ती निवारणामध्ये सहकार्य या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होता. तर भारत आणि ब्रुनेई या दोन देशातील संरक्षण सहकार्याबाबतची पहिली संयुक्त कार्यगट बैठक कोणत्या ठिकाणी झाली? नवी दिल्ली या ठिकाणी. मग अशाच प्रकारच्या बैठकी, अशाच प्रकारच्या परिषदा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केल्या जात असतात. त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. मी बऱ्याच वेळेला सांगतो, तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. COP33 ची बैठक 2028 मध्ये परिषद भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. 2026 मध्ये ब्रिक्स शिखर परिषद भारतामध्ये होणार आहे. बॉन हवामान बदल परिषद 2025 जर्मनीमध्ये होणार आहे. पहिला आसियान भारत क्रूज संवाद चेन्नईमध्ये झाला. क्वाड 2025 ची बैठक भारतामध्ये झाली. ग्रीन हायड्रोजन समिट 2025 आंध्र प्रदेशमध्ये झालं. AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतामध्ये होणार आहे. 25वा शांघाय शिखर परिषद 2025 चीनमध्ये झाली. आणि आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद इंटरनॅशनल राईस समिट 2025 हे देखील भारतामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून किती व्यक्तींना 2025चा राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार मिळालेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जवळपास 36 या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींना त्यांच्या क्षेत्रातील जे काही हस्तकलेसाठी त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 14 महत्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. डिसेंबर 2025 पर्यंत पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत छतावरील सौर ऊर्जा स्थापनेमध्ये, म्हणजे या ठिकाणी जे काही छतावरती सौर ऊर्जा पॅनल जे काही बसवलेले जातात त्या स्थापनेमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावरती आलेलं आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुजरात हे राज्य अव्वल स्थानी आलेलं आहे. लक्षात घ्या, गुजरात हे 1 नंबरला आहे, महाराष्ट्र हे 2 नंबरला आहे, 3 नंबरला आहे उत्तर प्रदेश, 4 नंबरला आहे केरळ, 5 नंबरला आहे राजस्थान आणि बाकीचे अशा प्रकारे राज्य त्याच्या खालचे आहेत. बरोबर, तर गुजरात हे राज्य या ठिकाणी पहिला आलेला आहे, अव्वल आलेला आहे. डिसेंबर 2025 पर्यंत पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत छतावरील सौर ऊर्जा स्थापने बाबतीमध्ये, स्थापना म्हणजे काय, इन्स्टॉल करून ते सुरू पण झालं, तर याच्या बाबतीमध्ये गुजरात राज्य प्रथम क्रमांकावरती आहे, अव्वल क्रमांकावरती आहे. गुजरात या राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची देखील स्थापना झाली. हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत, राजधानी आहे गांधीनगर. 3 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान गिर, ब्लॅकबक आणि वनसदा आणि 5 महत्वाचे धरण आहेत सरदार सरोवर, उकाई, काढना, दंतीवाडा आणि धारोई. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 5 मुख्यमंत्री आरोग्य विमा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केली जाणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पंजाब राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी मुख्यमंत्री आरोग्य विमा योजना या ठिकाणी सुरू केली जाणार आहे. लक्षात घ्या, अशाच प्रकारच्या जे काही हेल्थ आरोग्य विषयक जे काही योजना आहेत वेगवेगळ्या राज्यामध्ये याची नावे वेगवेगळी आहेत. जसं की उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री स्वास्थ्य विमा योजना आहे, महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे, गुजरातमध्ये मुख्यमंत्री अमृतमम योजना आहे, कर्नाटकमध्ये यशस्विनी आरोग्य विमा योजना आहे. बरोबर की नाही, म्हणजे या सगळ्या योजनांचा उद्देश एकच, परंतु वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने या ठिकाणी या योजना सुरू केल्या गेल्या आहेत. तर मुख्यमंत्री आरोग्य विमा योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केली जाईल? पंजाब राज्यामध्ये. पंजाब ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 ला झाली. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया, राजधानी आहे चंदीगड. एकच महत्वाचं धरण आहे भाकरा नांगल नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 6 भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडच्या गिर्यारोहण पथकाने कोणत्या अजिंक्य हिमालयीन शिखराची पहिलीच विक्रमी चढाई पूर्ण करून एक ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कांगटो पर्वत. बरोबर, तर कांगटो पर्वत कुठे आहे? तर अरुणाचल प्रदेशातील एक सर्वोच्च शिखर आहे ज्याची उंची 7042 मीटर आहे. कामिंग हिमालयामध्ये स्थित आहे आणि ही मोहीम जी काही राबवण्यात आली होती आपल्या भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडच्या गिर्यारोहण पथकाने, या पथकामध्ये 18 सदस्य होते. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, 3ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये ज्याला आपण बोलतो कसोटी, एकदिवसीय आणि T20 यामध्ये 100 बळी घेणारा जो काही रेकॉर्ड आहे तो या ठिकाणी कोणत्या गोलंदाजाने केलेला आहे? भारतीय. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जसप्रीत बुमराह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जसं की पहा या ठिकाणी 234 विकेट्स, 149 विकेट्स आणि 101 विकेट्स या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? तर फर्स्ट इंडियन बॉलर या ठिकाणी ठरले 3ही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये, कसोटीमध्ये, एकदिवसीयमध्ये, T20 मध्ये 100 बळींचा 100 विकेटचा जो काही टप्पा आहे तो या ठिकाणी क्रॉस केलेला आहे जसप्रीत बुमराहने. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 14 डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून आपण साजरा करतो. 2-3 पॉइंट लिहून घ्या. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस दरवर्षी 14 डिसेंबर रोजी भारतामध्ये साजरा केला जातो, ज्याचा उद्देश ऊर्जा संवर्धनाचे महत्त्व आणि ऊर्जा कार्यक्षम पद्धतींबद्दल जागरूकता निर्माण करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. याची सुरुवात भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीने 1991 मध्ये सुरुवात केली होती. पहा, BEE म्हणजेच काय, ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी. बरोबर, तर यांनी 1991 मध्ये या दिवसाची सुरुवात केली होती. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस असं नाव आहे, 14 डिसेंबरला साजरा केला जात असतो. ठीक आहे, प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल.
तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस, 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस, 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस, 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी, 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस, 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबरला विजय दिवस, 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस, 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस, 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस, 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबरला किसान दिवस, 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. 2026च्या G20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या तयारीसाठी अलीकडेच कोणत्या देशाने G20 नवीन योजना जाहीर केलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. 2026ची शिखर परिषद अधिक प्रभावी, समावेशक आणि जागतिक प्राधान्यांशी धोरणात्मकरित्या जुळवून घेण्याचे अमेरिकेचे उद्दिष्ट आहे, एम आहे. या उद्देशाने या ठिकाणी G20 नवीन योजना या ठिकाणी जाहीर केलेली आहे अमेरिकेने. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10. ISSF विश्वचषक 2025च्या एकूण पदक यादीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपला प्यारा भारत देश दुसऱ्या क्रमांकावरती आहे. पहिल्या क्रमांकावरती कोण आहे? चायना देश आहे. चायनाने एकूण किती पदके जिंकली? 9 पदके जिंकली. त्याच्यामध्ये 4 सुवर्ण आहेत, 2 रौप्य आहेत आणि 3 कांस्य आहेत. त्यानंतर 2 नंबरला आहे आपला भारत देश. भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर भारताने एकूण 6 पदके जिंकलीत. 6 मध्ये 2 सुवर्ण आहेत, 3 या ठिकाणी रौप्य आहेत आणि 1 कांस्य आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर? पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. थोडंसं प्रोनाउन्सिएशन अवघड आहे, व्यवस्थितपणे लिहून घ्या. प्रश्न महत्त्वाचा आहे. भारतातील पहिला इन्क्युबेटर लिंक्ड डीप टेक व्हीसी फंड कोणत्या IITच्या सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिपने सुरू केलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, IIT मुंबई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. भारतातील डीप टेक स्टार्टअप्सना त्यांच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच महत्त्वपूर्ण जोखीम भांडवल प्रदान करणे या उद्देशाने या ठिकाणी सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिपने या ठिकाणी हा फंड सुरू केलेला आहे. कोणता? भारतातील पहिला इन्क्युबेटर लिंक्ड डीप टेक व्हीसी फंड, बरोबर. आणि या ठिकाणी IIT मुंबईने या ठिकाणी हा सुरू केलेला आहे. क्लिअर? अशा प्रकारे शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. महिला बास्केटबॉलमध्ये ऐतिहासिक टप्पे गाठल्याबद्दल टाइमचा 2025चा सर्वोत्तम खेळाडू कोणाला घोषित करण्यात आलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, एजा विल्सन असं या महिला बास्केटबॉल खेळाडूचं नाव आहे. पहा, प्रश्न फिरून देखील विचारला जाऊ शकतो. एजा विल्सन कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बास्केटबॉल. तर याच बास्केटबॉल खेळामध्ये ऐतिहासिक टप्पे गाठल्यानंतर टाइम मॅगझिनने 2025चा सर्वोत्तम खेळाडू हा जो काही या ठिकाणी नामांकन देण्यात आलं आहे त्यांना या ठिकाणी देण्यात आलं आहे. एजा विल्सन असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? राजेश कुमार, राजेश अग्रवाल, अनुराग साठे की रजनीश कुमार? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.